चांदोली कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस चालू असून वारणा कृष्णा नद्या दूथडी भरून वाहत आहेत। शिराळा तालुक्यातील मेनी, येळापूर, पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। शिराळा शाहूवाडी तालुक्याला जोडणारा कोकरूड रेठरे वारणा बंधारा रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे। बंधारा बंद झाल्याने सध्या तुरुकवाडी आणि चरण या मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। वारणा, पाणलोट आणि धरण क्षेत्र आणि अभयारण्य परिसर तसेच डोंगर पठारावर दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओघळी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकाकडून पूर आणि दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे। शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी, धामणकर वस्ती, भाष्टे वस्ती आणि मिरुखेवाडी या दरड प्रवण भागामध्ये एनडीआरएफच्या पथकासह तहसीलदार श्यामल खोत यांच्यासह प्रशासनाकडून पाहणी करत आढावा घेण्यात आलाय। त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधत आपत्ती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले। याबाबत नागरिकांकडून कायमस्वरूपी पुनर्वसन करा अशी ठाम मागणी या संदर्भात महसूल विभाग पुनर्वसनासाठी सदैव तत्पर असल्याचे शिराळा तहसीलदार श्यामल खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। जिल्ह्यातील 86 गावे आणि 641 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना 109 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता, परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे 50 टँकर बंद करण्यात आले। सध्या 59 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रताही कमी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे। राजा दयानिधी म्हणाले, 86 गावे त्याखालील 641 वाड्या वस्त्यांवरील 2 लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज 109 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता। काही पशुधनालाही टँकरने पाणी पुरवठा सुरू होता, पण जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 211 मिलीमीटर पाऊस झालाय। सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे 71% खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। पाऊस चांगला झाल्यामुळे 35 गावे आणि 234 वाड्या वस्त्यांवरील 50 टँकर कमी झालेत। सध्या जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील 51 गावे आणि 407 वाड्या वस्त्यांवर 59 टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे। जिल्ह्यात कुठेही चारा टंचाई नाही, पुरेसा चारा उपलब्ध आहे। जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळाली। या पेरणीच्या गडबडीत बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाचे 11 पथके लक्ष ठेवून आहेत। यातून काही बोगस बियाणे, खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तात्काळ तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी केले। केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये शुल्क आकारण्याचा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज सांगलीत संतप्त रिक्षा चालकांनी जेल भरो आंदोलन केले। बस स्थानक जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सरकारने रिक्षा चालकांवर लावलेला अन्यायी दंड मागे घ्यावा, अन्यथा यापुढे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। केंद्र शासनाच्या 29 डिसेंबर 2016 रोजीच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील लावण्यात आलेल्या प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे। जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेच्या वतीने शासन, प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आले, परंतु शासन दरबारी मागणीचा कोणताही विचार केला जात नाही। याच्या निषेधार्थ रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानक जवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जेल भरो आंदोलन करण्यात आले। गाई म्हशीच्या दुधाला मिळणारा अपुरा दर, दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातून एकही दुधाचा टँकर बाहेर पडू देणार नाही असा इशारा आंदोलनाने दिलाय। सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केलाय। सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात 28 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 48 रुपये दर देण्यात येतो, परंतु यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा। शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या 5 रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता शेतकऱ्यांचं पार कंबरड मोडले। त्यामुळे आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्या, तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी 1500 रुपये अनुदान मिळावं आणि मोफत विमा सुद्धा मिळावा। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। तासगावातील मार्केट यार्ड येथून मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी मोर्चात
दूध उत्पादक आपल्या मागण्यांचे विविध फलक घेऊन उपस्थित होते। मोर्चामध्ये दुधाला दर नीट दिल्यास गाठ माझ्याशी आहे असा अंगावर लिहिलेला रेडाही लक्षवेधी होता। पलूसमध्ये एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत 3 वर्षापर्यंतचे बालक गर्भवती मातांना दिलेल्या पोषण आहारात मृत सापडल्याची प्रकाराची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी करण्यात आली। चौकशी अहवाल महिला बाल कल्याण आयुक्तांकडे पाठवण्यात आला। तालुक्यात पोषण आहार ठेवलेलं गोदाम सील करण्यात आले असून अन्न औषध प्रशासनाने आहाराचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठवलेत। शासनाकडून एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व 6 महिने ते 3 वर्ष लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो। गेल्या 4 महिन्यांपासून आहारात बदल करण्यात आलाय। पलूस कृषीनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला होता। तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला होता। या प्रकरणाची विधिमंडळाच्या अधिवेशनात पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी आवाज उठवला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्यासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट पलूसमध्ये जाऊन चौकशी केली आहे। संबंधित लाभार्थीकडून माहिती घेण्यात आली। घरात असलेल्या पोषण आहाराची पाहणी केली। त्यानंतर अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतलेत। ते नमुने शासकीय लॅबमध्ये पाठवण्यात आलेत। पोषण आहारात आढळलेलं सापाचे पिल्लू आढळलं नाही। ते ज्या ठिकाणी फेकलं होतं तिथं ते मिळालंच नाही। अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये शिल्लक असलेला पोषण आहाराचा साठा हा सील करण्यात आलाय। परवाना नसताना देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगून विक्रीसाठी आलेला मिरजेतील एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली। या तरुणाकडून 50,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। जावेद जाकीर शेख असं संशयिताचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस कर्मचारी अभिजित ठाणेकर आणि रोहन घस्ते यांना सोमवारी दुपारी मिरजेतील जनावर बाजार परिसरात एक जण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा लावला। काही वेळाने टी-शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घातलेला एक युवक बाजार परिसरातील प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला। त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं। पोलिसांनी संशयित जावेद शेख याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेस अडकवलेले 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 800 रुपयांची 2 जिवंत काडतुसे आढळली। त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नव्हता, त्यामुळे त्यास पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी जावेद शेख याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्यात खाजगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करून वसुली केल्याबद्दलच्या तब्बल 92 तक्रारी दाखल झाल्या आहेत। बेकायदेशीर व्याज वसुली प्रकरणी तक्रारी निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिलेत। सावकारांकडे तारण असलेल्या 5 तक्रारदारांची 62 हेक्टर जमीन परत मिळवून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। जिल्ह्यात 610 परवानाधारक सावकार आहेत। या सावकारांना कर्ज दिल्यानंतर व्याज शेतकरी तारणावर 9% आणि विना तारण 15% व्याजदर, बिगर शेतीसाठी तारणावर 15% आणि विना तारणावर 18% व्याज आकारणी करणं बंधनकारक आहे। परंतु काही सावकारांकडून त्यापेक्षा जादा आकारणी करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालंय। जादा व्याज आकारणी करणाऱ्या सावकारांच्या 92 तक्रारी दाखल झाल्या आहेत। या सर्व तक्रारी तात्काळ निकालात काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिलेत। सावकारांना तारण देण्यात आलेली जमीन कर्जफेडीनंतरही दिली जात नसल्याबाबतच्या 7 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यापैकी 5 प्रकरणांमध्ये 62 हेक्टर 16 गुंठे इतकी स्थावर मालमत्ता महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 18 अंतर्गत चौकशी करून परत करण्यात आली आहे। गरजू व्यावसायिक, नागरिक आणि शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी असे आवाहन करण्यात आले। याशिवाय खाजगी सावकारांकडून जादा व्याज आकारण्यासाठी पिळवणूक करत असल्यास पोलीस ठाणे अथवा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दयानिधी यांनी केले। खानापूर तालुक्यातील रेणावी हद्दीत ऊस आणि इतर पिकात आंतरपीक म्हणून लावलेला सुमारे 100 किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला। याची किंमत 10,07,000 रुपये इतकी असून अंदाजे 3 ते 5 फूट उंचीची गांजाची 240 झाडे विटा पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणी संशयित राजाराम आनंदा गुजले यास अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मिमाणे यांनी दिली आहे। रेणावी गावात गांजाची शेती असल्याबाबतची माहिती हवालदार किरण खाडे आणि उत्तम माळी यांना मिळाली होती। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला। यावेळी संशयित राजाराम आनंदा गुजले याने त्याचे ऊस आणि इतर पिकांमध्ये गांजाची लागवड केली असल्याचं आढळून आलं। या प्रकरणी संशयित गुजले यास ताब्यात घेऊन ऊसाची आणि शेतीची पाहणी केली। यावेळी शेतातील ऊसामध्ये व इतर शेतीमध्ये एकूण लहान मोठी 240 गांजाची झाडे आढळून आली। त्याचं एकूण वजन
100 किलो 700 ग्राम असून सुमारे 10,07,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल असल्याचं पोलीस निरीक्षक मेवाने यांनी सांगितलंय। संबंधित झाडे जप्त करून आरोपीसह ताब्यात घेतली आहेत। सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ही झाडे लावली होती। मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोनी येथील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। गरजू गरीब मुलांना वह्या, पेन, दप्तर आणि पाण्याची बॉटल असे 21 मुलांना शैक्षणिक शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। तसेच उर्वरित सर्व मुलांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य व इतर शिक्षणप्रेमी यांनी स्वखर्चातून 1ली ते 4थीच्या वर्गातना सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले। मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष तानाजी वनमाने यांनी जुनोनी गावातील जिल्हा परिषद शाळेत गरजू गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचं किट वितरित केलं। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब मिसाळ यांनी केलं। यावेळी जुनोनी गावचे उपसरपंच सदाशिव रुपनर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम होवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विलास वनमाने, मुख्याध्यापिका विजया पाटील, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष प्रवीण तवते, शाळा समितीचे माजी अध्यक्ष सुभाष वनमाने, आनंद बामणे, सेवानिवृत्त शिक्षक श्री डी.टी. वनमाने, धनाजी वनमाने, संतोष सकट, महेश वनमाने, लखन वनमाने, अर्जुन हजारे, विजय टेंगले, प्रतीक पाटील, सागर वनमाने, महेंद्र साठे, रोहित वनमाने, प्रणित जाधव आदी जण उपस्थित होते। सावळी येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सावळी येथे कार्यालयात वाहन चालवण्याचा परवाना देताना पारदर्शकपणे काम होत नाही, यामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। त्यांना याबाबत मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आलं। यात म्हटलंय की सावळी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये दररोज 140 लोकांची वाहन चालवण्याच्या परवान्याची चाचणी घेतली जाते। ही चाचणी पारदर्शकपणे होत नाही अशा तक्रारी देखील येत आहेत। 4 व्यक्ती दररोज आरटीओ यांच्या मागे पुढे का वावरत असतात? हे 4 व्यक्ती आरटीओ विभागाचे कर्मचारी आहेत का? दररोज चाचणी देणाऱ्या 140 पैकी बहुतांशी लोक या चाचणीमध्ये नापास होतात। त्या नापास झालेल्या वाहन चालकास 4 लोकांपैकी एक जण संपर्क करून दुचाकी परवान्यासाठी 500 रुपये आणि 4 चाकी परवान्यास 1000 रुपये मागणी केली जाते। पैसे देणाऱ्यांना पास केलं जातं असल्याचा प्रकारही होतोय। यामध्ये कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी सामील असावेत असा आमचा संशय आहे। तरी आमच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।